नमस्ते मित्रांनो, आज आपला विषय असा आहे जो यूट्यूबच्या कुठल्याच चॅनलवर आजपर्यंत असं झालेलं नाही आहे आणि गुगलला जरी सर्च केला तरी तुम्हाला ते भेटणार नाही आहे. असा आज आपला विषय आहे आणि हा आज विषय जो आहे तो शायद स्त्रियांसाठी चांगलाच विषय आहे. कारण त्याच्यामुळे काय स्त्रियांना आपल्या पार्टनरची किंवा नवीन जे मित्र झालेले आहेत, नवीन मैत्रिणी आहेत, त्यांना आपल्या मित्राची काही गोष्टी खास करून ते आज समजणार आहेत आणि या चॅनलवरनं आपल्या चॅनलवरनं आपण ते त्यांना समजून सांगणार आहोत. बघूया. आणि जर तुम्हाला जर आवडलंच तर तुम्ही काही शेअर करा. आपल्या मित्रांना पण मैत्रिणींना समजून देत आपण कशाबद्दल बोलत आहोत आणि कोणता विषय होता तो त्याबद्दल आपली चर्चा चालूच आहे. तर मी एक साधारणपणे हात बघून आपण लिंगाची साईज ओळखू शकतो. ताठरलेल्या लिंगाची साईज आपण ओळखू शकतो. हात पाहू ना, या हाताच्या बोटावरनं आपण लिंगाची साईज ओळखू शकतो. आणि साहजिकच आहे कसं ओळखायचं, काय ओळखायचं त्याबद्दल मी तुमच्याशी बोलणारच आहे. पण एक लक्षात ठेवा, हे आम्ही रिसर्च करून आम्ही या गोष्टी तुम्हाला सांगत आहोत. कारण आम्ही 500 लोकांवरती हे रिसर्च केला, प्रयोग केला असा. आणि 500मध्ये म्हणजे 100त 2 लोकांचं थोडंसं चुकलं आहे. 2 लोकांचं चुकलं, कोणाचं कमी किंवा जास्त झालं. पण 98% परफेक्टच झालेलं आहे. कारण हा असा विषय आहे तसा थोडासा नाजूक विषय आहे, पण तरीसुद्धा व्यवस्थित आम्ही ते केल्यामुळे परफेक्ट झालेलं आहे. थोडं लोक पहिले स्टार्टिंगला घाबरले आम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा करायला. पण नंतर हळूहळू त्यांनी केलं, बघितलं तर साधारण सारखंच निघालं. जर आपल्याला जर लिंगाची साईज ओळखायची असेलच समोरच्या व्यक्तीची, समजा आता माझंच उदाहरण की माझी जर साईज ओळखायची असेल तर मी साधारणपणे कशी ओळखाल त्याबद्दल मी तुम्हाला सहज सांगू शकतो. हा जो हा भाग आहे इथून एवढा, हा जो भाग आहे हा ताठरलेल्या लिंगाचा एवढा भाग आहे. प्रत्येकाचा स्वतःच्या हाताच्याच या भागा एवढाच असतो, याच्यापेक्षा जास्त असू शकत नाही. थोडासा किंचितसा जास्त असू शकतो. ते 1-2% लोक आहेत त्यांचा जास्त भेटतो आहे. जास्त नाही, थोडासाच किंचितसा, म्हणजे आपल्या बोटापेक्षा थोडासा जास्त. पण हा परफेक्ट भाग आहे. बॉडीपासून हा एवढा भाग आहे परफेक्ट इथपर्यंत. तो आपल्या लिंगाची साईज आपण ताठरलेल्या लिंगाची साईज आपण ओळखू शकतो. एवढा भाग आहे बघा. याच्यावरनं साईज समजतेच. आणि प्रत्येकाचं तसंच आहे, असं नाही की आता माझी एवढी साईज असू शकते. तशी प्रत्येकाने जर स्वतः जर चेक केला तर तुम्हाला तुमची साईज एवढीच सापडेल. हे आम्ही 500 लोकांवरती प्रयोग केला. हा प्रयोग असं बोलतात नाही, साईज मोजण्यासाठी आम्ही प्रयोग केला हा एक प्रकारे. तर 500मधले बोलून 16-17 लोकांचा कमी जास्त प्रमाणात आलं. आणि असंच नाही, प्रत्येक राज्यातले प्रत्येक जाती धर्मातली लोकं होती त्याच्यामध्ये.